गुड मॉर्निंग. मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आज आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेसमेंट इयर 2020-21 यावरती आज दुसरा व्हिडिओ आपण तयार करतो हाऊस प्रॉपर्टी टॉपिक वरती. त्यातला पहिला प्रॉब्लेम आपण बघणार आहे आज. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम कसे कॅल्क्युलेट करायचे, डिडक्शन्स कोणते आहेत हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंय. पण आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे त्याचं सोल्युशन आपण बघणार आहे. चेक करा, प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवरती शेअर केला. मिस्टर गणेश इज द ओनर ऑफ 2 हाऊसेस. मिस्टर गणेशकडे 2 घरं आहेत. हाऊस 1 इज ऑक्युपाइड बाय हिमसेल्फ अँड हिज फॅमिली. तो स्वतःला राहण्यासाठी वापरतोय. त्या ठिकाणी पहिलं घर जे आहे ते स्वतःला राहण्यासाठी वापरतात. हाऊस 2 इज लेट आउट बाय हिम फॉर रेसिडेन्शियल पर्पज. हाऊस 2 जे आहे हे इतरांना कुणाला तरी राहण्यासाठी भाड्याने दिलेलं आहे, रेंटवरती दिलेलं आहे. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू द हाऊस फॉर द फायनान्शियल इयर 1920 आर अवेलेबल. प्रिव्हियस इयर 2019-20 चे डिटेल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. म्युनिसिपल व्हॅल्यू, रेंट रिसिव्ड ऍट 600 पर मंथ. हाऊस 2 च्या कॉलम मध्ये रक्कम आहे, कारण हाऊस 2 लेट आउट आहे. हाऊस 1 काय स्वतःला राहण्यासाठी वापरतो. इन शॉर्ट आपण त्याला काय म्हणतो, सेल्फ ऑक्युपाइड प्रॉपर्टी म्हणजेच SOR. म्युनिसिपल टॅक्स 500-400. इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस. घराच्या बांधकामासाठी त्या ठिकाणी कर्ज काढलंय, त्याच्यावरचं व्याज इथं दिलेलं आहे. लँड रेव्हेन्यू, फायर इन्शुरन्स प्रीमियम, रिपेअर्स, रेंट कलेक्टर सॅलरी. कम्प्युट हिज इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर गणेश फॉर असेसमेंट इयर 2020-21. आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा या ठिकाणी. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते ओळखाव्या लागतील. प्रॉपर्टी 1 आणि प्रॉपर्टी 2. हाऊस 1 जे आहे हे हाऊस 1 काय तर स्वतःला राहण्यासाठी वापरतोय. इन शॉर्ट त्याला आपण काय म्हणतो, SOR. तर हाऊस 2 जे आहे ते काय असणार आहे, लेट आउट. हे वरती आपण सर्व नेहमी इन्कम फ्रॉम सॅलरी सारखंच लिहून घेणार. मिस्टर गणेश, असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. हा टेबल असा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे. त्यामध्ये पहिला पॉइंट घेणार आहे आपण आता या टेबलमध्ये, स्टेटस ऑफ हाऊस. पहिली प्रॉपर्टी स्वतःला राहण्यासाठी वापरतोय आपण, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार, SOR. तर दुसरी प्रॉपर्टी आपण रेंट वरती पुढच्या व्यक्तीला राहण्यासाठी दिली आहे, बिझनेस साठी दिली आहे, कोणत्याही यासाठी दिली असेल, आपण फक्त इथं लेट आउटचा विचार करायचा. आपल्याला रेंट त्यापासून मिळणार एवढाच विचार आपण करायचा. आता प्रॉपर्टी SOR असेल तर सुरुवातीला आपण SOR प्रॉपर्टीच्या बाबतीत बघूया. पहिला पॉइंट आपण लिहिणार आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी रक्कम. प्रॉपर्टी SOR असेल तर त्याची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू आणि नेट अॅन्युअल व्हॅल्यू दोन्हीही किती असतात, नील असतात. मग आपण तसा जर का विचार केला तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपल्याला एक रक्कम वजा करावी लागते, ती म्हणजे कोणती, म्युनिसिपल टॅक्स पेड. पण या प्रॉपर्टीची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, नेट अॅन्युअल व्हॅल्यू नील असते. त्यामुळे शून्यातून किती वजा केले म्हणजे शून्य उत्तर येणार आहे, तर शून्यच. त्यामुळे म्युनिसिपल टॅक्स पेडची रक्कम असली तरी सुद्धा ती आपण इथं किती घेतो, नीलच घेणार आहे आपण. नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून आपण डिडक्शन वजा करतो, डिडक्शन अंडर सेक्शन 24. कलम 24 नुसार या ठिकाणी काही वजावटी वजा होणार. त्यातली पहिली वजावट जी असते ती म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24 सबसेक्शन A. यानुसार ही डिडक्शन किती असतं तर 30% ऑफ नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यूच नील आहे, तर मग हे ह्याचं उत्तर सुद्धा किती असणार आहे, नीलच असणार आहे. ही 30% रक्कम असते स्टँडर्ड डिडक्शनची. स्टँडर्ड डिडक्शन किती असणार आहे, 30% नील. आता राहिला शेवटचा पॉइंट, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. SOR प्रॉपर्टीसाठी ही एकमेव रक्कम येते फक्त, बाकी सर्व रक्कम काय असतात, नीलच असतात. अत्यंत सोपं कॅल्क्युलेशन आहे SOR प्रॉपर्टीचं. त्यामुळे आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये तोच पॉइंट बघतोय. आता प्रॉपर्टी SOR असेल तर आपल्याला वजावट मिळणार, पण कितीपर्यंत वजावट मिळणार ह्या कंडिशन्स महत्वाच्या. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण मराठीमध्ये, घराच्या बांधकामासाठी
किंवा खरेदीसाठी जर कर्ज काढलं असेल 1 एप्रिल 1999च्या नंतर, आणि त्या घराचं बांधकाम हे कर्ज ज्या दिवशी काढलेलं आहे ते वर्ष जिथं संपेल तिथून पुढे 5 वर्षाच्या आत पूर्ण झालं पाहिजे, तर आपल्याला याची वजावट 2 लाख रुपयापर्यंत मिळते. मी परत एकदा रिपीट करतो. 1 एप्रिल 1999च्या नंतर घराच्या बांधकामासाठी किंवा खरेदीसाठी तुम्ही कर्ज काढलं असेल आणि ते कर्ज ज्या दिवशी काढलेलं आहे तो दिवस ज्या वर्षामध्ये ते वर्ष ज्या दिवशी संपेल तिथून पुढे 5 वर्षाच्या आत त्या घराचं बांधकाम पूर्ण झालेलं पाहिजे, तर आपल्याला वजावट 2 लाख रुपयापर्यंत मिळते. मग 2 लाख रुपयापर्यंत वजावट तर मिळणार, पण इतर वेळेस काय, म्हणजे 1 एप्रिल 1999च्या आधी तुम्ही घराच्या बांधकामासाठी किंवा खरेदीसाठी कर्ज काढलं असेल तर आपल्याला डिडक्शन वजावट कितीपर्यंत मिळणार, फक्त 30,000 रुपयापर्यंत. दुसरी कंडिशन अशी आहे की तुम्ही घराच्या रिपेअर्स, रिनोव्हेशन, रिकन्स्ट्रक्शन यासाठी कर्ज काढलं असेल तर त्याच्यावरती पण कर्ज काढलं, त्याच्या कर्जावरचं व्याज फक्त वजा होणार आहे इथं. ते कितीपर्यंत, तर ते सुद्धा 30,000 रुपयापर्यंत. मग आता चेक करा या प्रॉब्लेम मध्ये रक्कम किती दिलेली आहे व्याजाची. 400 रुपये रक्कम दिलेली आहे आणि हे काय सांगितलंय, इंटरेस्ट ऑन लोन टेकन फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस, घराच्या बांधकामासाठी कर्ज काढलेलं आहे. आता एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की बऱ्याच मुलं विद्यार्थी विचारतात की सर हे कन्स्ट्रक्शनची आता डेट दिलीच नाहीये, मग आपण किती पकडायचे. आता कालावधी कुठला चालू आहे, 1 एप्रिल 1999च्या नंतरचा. त्यामुळे आपण असंच अज्युम करायचं, आपण असं मानायचं की हे घराचं कर्ज जे काढलेलं आहे ते 1 एप्रिल 1999च्या नंतर काढलेलं आहे. दुसरी गोष्ट, बांधकाम पूर्ण झाले ते पण उल्लेख केला नाहीये, मग ते बांधकाम पण 5 वर्षाच्या आत पूर्ण झाले असं आपण मानतो. जरी ते स्पेसिफिक दिला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण दिलं नसेल तर आपण तसं मानून आपण सॉल्व्ह करतो. म्हणजे हे बांधकाम जे आहे 1 एप्रिल 1999च्या नंतर केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्याचं बांधकाम 5 वर्षाच्या आत पूर्ण झालंय. मग 2 लाखापर्यंत वजावट मिळणार आहे आपल्याला. आता मॅक्झिमम लिमिट 2 लाख. इथं रक्कम किती आहे, 400. 400 आणि 2 लाख दोन्हीपैकी लहान रक्कम कोणती, तीच या ठिकाणी डिडक्शन म्हणून मिळणार. रक्कम 2 लाखापर्यंत मिळणार आहे, पण 2 लाखच मिळेल असं आहे का, 2 लाखापर्यंत मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रक्कम किती आपल्याला डिडक्शन मिळणार आहे, तर 400 रुपये. आणि हेच असेल आपलं प्रॉपर्टी 1चं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, हाऊस 1. आता आपल्याला हाऊस 2चा कॅल्क्युलेशन करायचं आहे. पण हाऊस 2चं कॅल्क्युलेशन करताना पहिलाच पॉइंट आहे आपल्याकडे कोणता, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. मग आता प्रॉपर्टी 1ची ग्रॉस, प्रॉपर्टी 2ची ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढायची आहे. प्रॉपर्टी लेट आउट असेल तर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती असती, स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी, म्हणजे हे फायनल आन्सर या ठिकाणपर्यंत ही रक्कम असणार आहे. हा पूर्ण टेबल आपल्याला कॅल्क्युलेशन करायचा आहे. मग आता चेक करा या ठिकाणी, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू, हाऊस 2, लेट आउट प्रॉपर्टी. आपल्याला कोणकोणत्या रक्कम पाहिजेत बघा, म्युनिसिपल व्हॅल्यू, फेअर रेंट. त्यानंतर इथं या दोन्हीपैकी मोठी रक्कम चेक करा आधी. म्युनिसिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय, म्युनिसिपल व्हॅल्यू 7,000. फेअर रेंट आहे का कुठे, कुठेच दिलं नाहीये. मग डायरेक्टली इथं आपण म्युनिसिपल व्हॅल्यू लिहून घेऊया, किती, 7,000. फेअर रेंट दिलाय का, तर उपलब्ध नाहीये आपल्याकडे आता, त्यामुळे डॅश करा तिथं. या दोन्हीपैकी मोठी रक्कम कोणती येणार आहे, तर 7,000च येणार आहे. आता परत फाइंड मिनिमम ऑफ द फॉलोइंग. पहिला पॉइंट मॅक्झिमम अमाऊंट, म्हणजे हीच रक्कम आपण इथं रिपीट करणार आहे, किती, 7,000. आता स्टँडर्ड रेंट अंडर रेंट कंट्रोल ऍक्ट चेक करा प्रॉब्लेम मध्ये दिलाय का. स्टँडर्ड रेंट शब्दच असतो, दिलेलं नाही, म्हणजे हिथं पण आपण काय करणार, आता डॅश करणार. आता हिथं डॅश म्हणजे नील अर्थ होतो का, तर नील अर्थ नसतो, ती रक्कम उपलब्ध नाही असा असतो अर्थ तो. त्यामुळे इथं नील शब्द लिहिण्यापेक्षा डॅश लिहूया आपण. मग आता या दोन्हीपैकी लहान रक्कम घ्यायची, पण ही रक्कमच अवेलेबल नाहीये.
तर अशा वेळेस मग ही जी रक्कम आपल्याकडे उपलब्ध आहे ती घेऊन आपण कंटिन्यू प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. म्हणजे किती? हेच 7,000 आपण कंटिन्यू घेतले इथं. कारण ही रक्कमच अवेलेबल नाही. हा, ही रक्कम असती तर या दोन्हीचं कंपॅरिझन झालं असतं. जी मिनिमम रक्कम आहे ती घेतली असती आपण. इथं रक्कमच ती उपलब्ध नाहीये. त्यामुळं आपण कंटिन्यू करणार जी रक्कम आहे ती घेऊनच. यानंतर चेक करा स्टेप 2. डीम टू बी लेट आउट प्रॉपर्टी असेल तर इथपर्यंतच कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये लेट आउट प्रॉपर्टी आहे, त्यामुळे लेट आउटला पूर्ण कॅल्क्युलेशन स्टेप 2 मायनस लॉस ड्यू टू वॅकन्सी पर्यंत करायचं आहे. आता हे 7,000 रुपये हे स्टेप 2 मध्ये काय? फाइंड मॅक्झिमम ऑफ द फॉलोइंग. पहिला पॉइंट एक्सपेक्टेड रेंट. तीच रक्कम इथं रिपीट करा. 7,000. ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट. ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंटचा अर्थ, त्याचा फॉर्म्युला काय? अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट. अॅन्युअल रेंट म्हणजे इथं बघा ऍक्च्युअल रेंट तुम्हाला किती मिळत आहे. रेंट रिसिव्ड 600 पर मंथ. 600 रुपये एका महिन्याचे, म्हणजे 12 महिन्याचे किती होतील? 1272. म्हणजे 7,200 इथं तर. आता अनरिअलाइज म्हणजे काय? तुम्ही रेंटवरती प्रॉपर्टी वापरली पण तुम्हाला रेंट दिला नाही. म्हणजे सोप्या भाषेमध्ये अकाउंटिंगचं झालं तर काय आपण त्याला काय म्हणतो? आउटस्टँडिंग रेंट. पण इथं आउटस्टँडिंग काहीच नाहीये, त्यामुळे ते लिहिलंय म्हणजे ऍक्च्युअल रेंट जे आहे तेच ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट म्हणून येणार. किती? 7,200. अॅन्युअल रेंट मायनस अनरिअलाइज रेंट केलं की आपल्याला मिळतं ऍडजस्टेड ऍक्च्युअल रेंट. आता या दोन्ही पैकी मोठी रक्कम कोणती? 7,200. ते असणारे आन्सर ऑफ स्टेप 2. आता लेस लॉस ड्यू टू वॅकन्सी. तुमची प्रॉपर्टी मोकळी राहिली, कोणालाच वापरायला दिली नाही. पहिला टेनंट सोडून गेला, त्याच्यानंतर 2 महिने प्रॉपर्टी व्हॅकंट राहिली, 1 महिना राहिली, किती दिवस राहिली. तर जेवढे दिवस प्रॉपर्टी व्हॅकंट राहिली त्या कालावधीचं जे रेंट आहे ते आपल्याला कोणीही देत नाही. तो जो लॉस असतो त्याला म्हणायचं लॉस ड्यू टू वॅकन्सी. मग तसा पॉइंट इथं प्रॉब्लेम मध्ये दिलाय का? चेक करा. लॉस ड्यू टू वॅकन्सी किंवा वॅकन्सी पिरियड 1 मंथ 2 मंथ असं काही दिलंय का? तर काहीच दिलेलं नाही. मग अशा वेळेस ही रक्कम किती असणार आहे? नील. आणि शेवटी फायनल आन्सर किती? 7,200. आणि तीच असणार आहे ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू प्रॉपर्टी 2 ची. आता चेक करा सोल्युशन. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती? 7,200 आली. यातून म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर. या ठिकाणचा टॅक्स पेडच पाहिजे आणि तो ओनरनीच पेड केला पाहिजे. आता इथं चेक करा प्रॉब्लेम मध्ये. इथं म्युनिसिपल टॅक्स दिलाय, किती दिलाय? हाऊस 2 चा 400 रुपये. इथं 2 शब्द दिलेच नाहीत. पेड कोणी केलाय आणि पेड केलाय तो कोणी केलाय का तो पेएबल आहे. तर अशा वेळेस हा ओनरनी पेड केलाय असं आपण मानतो. अनेक या ठिकाणी जर का म्हणजे क्लॅरिटीज नसतील तर आपल्याला ॲझम्पशन बेसवर प्रॉब्लेम सोडवावा लागतो. आणि हे सर्व प्रॉब्लेम जे आहेत आपण जे बघणार आहे ते विद्यापीठाच्या पेपरमध्ये आलेलेच प्रॉब्लेम आपण बघतो. वेगवेगळ्या भारतातल्या ज्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जे प्रॉब्लेम आले त्याचं सोल्युशन्स आपण बघतो. या 7,200 मधून म्युनिसिपल टॅक्स पेड बाय ओनर आपण वजा केला. जर इथं स्पेसिफिक सांगितलं असतं टेनंटनी पेड केलाय तर तो वजा होणार नाही. किंवा इथं स्पेसिफिक सांगितलं म्युनिसिपल टॅक्स इज नॉट पेड फॉर द इयर 1920 तर इथं मग वजा करायची गरज नाही. पण आता काहीच दिलं नाही तर तो पेड ओनरनी पेड केला असं म्हणून आपण सोडवतो पुढे कंटिन्यू. आता उत्तर किती आलं? 6,800 रुपये नेट अॅन्युअल व्हॅल्यू. ह्या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधून आता आपल्याला डिडक्शन अंडर सेक्शन 24 वजा करायचे. मग अशी आपण एसओआर प्रॉपर्टी बघितली, आता आपण बघतो लेट आउट प्रॉपर्टी. यामध्ये पहिला पॉइंट स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24 सबसेक्शन ए 30% ऑफ एनएव्ही. 6,800च्या 30% काढा रक्कम आणि ती रक्कम इथं लिहून घ्या स्टँडर्ड डिडक्शन म्हणून. किती आली? 2,040 रुपये. आता राहिला शेवटचा पॉइंट इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. प्रॉपर्टी कोणती आहे? लेट आउट. प्रॉपर्टी लेट आउट आणि डीम टू बी लेट आउट असेल तर काय करायचं? इंटरेस्ट कशासाठी काढलंय तेवढंच फक्त बघायचं. म्हणजे लोन जे आहे हे कशासाठी काढलंय ते बघितलं आपण. तो फक्त हाऊसिंग पर्पज असावा, हाऊसिंग लोन असावं. मग हाऊसिंग लोन मध्ये कशा हाऊसिंग लोन मिळतात? तर घराचं बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन, परचेस असेल,
त्याच्यानंतर रिपेअर्स असेल, रिन्युअल असेल, रिनोव्हेशन असेल किंवा रिकन्स्ट्रक्शन असेल. हाऊसिंग लोन जर असेल तर त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते पूर्ण वजा होतं लेट आउट प्रॉपर्टीसाठी, किती असू द्या. मग तिथं 2,30,000चा विचार करायची गरज नाही लेट आउट प्रॉपर्टीच्या वेळेस. किती, फक्त हाऊसिंग लोनचा पर्पज आहे का, तर इथं पर्पज काय आहे, तर कन्स्ट्रक्शन. किती रक्कम आहे, 200, ती पूर्ण रक्कम वजा होणार. इथं मर्यादांचा विचार करायची गरज नाही. मर्यादांचा विचार म्हणजे 2,30,000 ह्या मर्यादा कशासाठी आहेत, फक्त एसओआर प्रॉपर्टीला. लेट आउट प्रॉपर्टीला पर्पज ऑफ लोन हा जर का हाऊसिंग असेल तर पूर्ण रक्कम वजा होते. कितीही रक्कम असू द्या ती, मग 2 लाखापेक्षा जास्त असेल तरी ती वजा होईल. 6,800 ह्या दोन्ही रक्कम वजा करा. फायनल आन्सर आपल्याला मिळेल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी सेकंड किती येणार आहे, 4,560. आता ही रक्कम -400 आहे आणि ही प्लस मध्ये. आता आपल्याला टोटल इन्कम यापासून कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. चेक करा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, टोटल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी पर्टिक्युलर अमाउंट. हाऊस 1 रक्कम किती आली, -400. तर हाऊस 2 रक्कम किती आली, 4,560 प्लस मध्ये. ह्या दोन्हीची बेरीज करा. बेरजेमध्ये हे 400 वजा होणार आहेत आणि उत्तर किती येईल, 4,160 रुपये. हे असेल आपलं फायनल आन्सर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपण हा पहिला प्रॉब्लेम बघितलाय. आपण आणखी 2च प्रॉब्लेम बघणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण दोन्ही प्रॉपर्टी लेट आउट असलेले आपण प्रॉब्लेम बघणार आहे आणि तिसऱ्यामध्ये आपण डीम टू बी लेट आउट आणि एसओआर प्रॉपर्टी असं कॉम्बिनेशन मध्ये प्रॉब्लेम बघणार आहे. आणि शेवटचा व्हिडिओ जो आहे तो असेल एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हाऊस प्रॉपर्टी टॉपिक वरती कसे येऊ शकतात याचे आपण काही क्वेश्चन्स बघणार आहे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम समजला असेल आपण असं समजूया. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ मधला त्या ठिकाणी प्रॉब्लेम समजला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.